एक गरम चाय की प्याली हो और खुद ही उसको खुद को पिलाने वाली हो. सध्याच माझ्याकडे ना एवढंच तारतम्य जमू शकतं. आता तारतम्य मी नंतर जोडत बसेल. आता मला माझा एक पार्सल रिसीव्ह झाला आणि बॉक्स पाहताच तुम्हालाही कळलं असेल की हे माझं पार्सल कसलं आहे. तर हे आहे पिलग्रीमचं, जे सध्याच मेगा ऑफर सुरू आहे. बाय 2 आणि गेट 3 फ्रीच, प्लस अप टू 10 फ्री बीज सुद्धा त्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि जेवढी एक्साइटमेंट मला आहे पार्सलची तेवढीच माझ्या कार्टीला सुद्धा. म्हणून पिलग्रीमची जी भौतिक गंगा सुरू होती त्यामध्ये मी हातून घेतला. पण सध्या माझ्याकडे हा पार्सल ओपन करण्यासाठी वेळ नाही, कारण सध्याच माझ्या पोटातनं कावडे, मांजरी, उंदर, कुत्रे, माहिती नाही कितीतरी जनावर भुंकून राहिलेले आहेत. म्हणून म्हटलं आधी पेट पूजा नंतर पार्सलची पूजा. आणि आज पोळी न बनवता मी बनवून राहिलेली आहे मक्याची पोळी. म्हणजे त्या दिवशी जे मक्का घेतला होता त्यातला आता दळून आणला आणि त्याची आता मी पोळी बनवण्यासाठी घेतली आहे. तर त्यासाठी मी गरम पाण्यामध्ये 3 कप म्हणजे 1 कप गरम पाण्यामध्ये 3 वाटी हा मक्याचं पीठ टाकलं आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीने तेलाने सुद्धा त्याला मळवून मी ॲटलिस्ट अर्धा तासासाठी काहीतरी त्याला ठेवलं रेस्टसाठी. म्हणजे जेणेकरून त्याला चांगल्या पद्धतीने एक फोम टाईप ते होणार, म्हणजे फोम म्हणजे त्याला एक चांगला रेस्ट होणार. आणि त्यानंतर मस्तपैकी असे त्याचे गोळे बनवून घेतले म्हणजे पेढे. आणि हे आपले अंडू असे काहीतरी रेडी झाले. आता हे ना ऍक्च्युली मला तेवढंही काही जमलं नाही, कारण ते आजूबाजूने फाटत होतं जे फाटायला नको. म्हणून मी ते हातानेच भाकरी सारखं थापल्यासारखं करून घेतलं आणि त्यानंतर मी ते ताव्यावर मस्त दोन्ही बाजूने शेकून घेतलं. आणि खरं सांगू तर हे जेवढं पाहताना सोपं वाटतंय ना तेवढं सोपं तर ते आहेच नाही. आणि माझ्या कार्टीला ते सोपं वाटत असेल, कारण इथे ती चमचा घेऊन तर उभी आहेच आणि या पोरीला वरचं दिसत नव्हतं म्हणून ही खुर्ची लावून बघून राहिलेली. आणि हिची अशी कार्टूनगिरी पाहिल्यानंतर मला तर असं वाटते की बाई घे तूच कर. किचन मध्ये एवढं घाम गाळल्यानंतर जे आपली पोळी बनली ते टेस्ट तरी कशी वाटते हे ट्राय केलं तर ऍक्च्युअली त्याची टेस्ट खरंच चांगली वाटली. म्हणजे भाकर सारखी होती पण ते खरंच चांगलं म्हणजे टेस्टी आणि हेल्दी दोन्ही आहे. पेट पूजा झाल्यानंतर मी गेले मार्केटमध्ये, कारण मला काम होतं माझं डॉक्युमेंटेशनचं. त्यासाठी मी आले तहसीलच्या सेतू ऑफिसमध्ये. आणि तिथे इथे गर्दी पाहिल्यानंतर माझा नंबर तर काही लागला नाही, म्हणजे पाहिल्यानंतरच नाही नंबर माझा लागलाच नाही. आणि आज काय सगळ्यांना इथे प्रॉपर्टी आपल्या नावावर करायची आहेत का, म्हणजे एवढी तहसीलमध्ये गर्दी. बाई म्हंटल माझा हात पकडूनच चल, नाहीतर इथे तुलाही कोणी ना कोणी उचलून घेऊन जातील आपली प्रॉपर्टी समजून. म्हणून आपण सामान की जिम्मेदारी आपण खुद ही ले. तहसीलचं काम केलं आणि त्यानंतर आम्ही आलोय हर्डेच्या शॉपमध्ये. तिथे माझ्या बहिणीची म्हणजे माझ्या बहिणीच्या घरची वॉशिंग मशीन खराब झाली त्याची कंप्लेंट टाकली आणि घरी जाता जाता भरलंय आपल्या गाडीमध्ये तेल. आणि तेलाचे वाढते दर पाहून असं वाटते की मी आता सायकलच घेऊ.